मराठीच्या मुद्द्यावरून होणारं राजकारण ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी नाही। विधिमंडळापासून ते रस्त्यावरच्या लढाईपर्यंत अनेकदा हा मुद्दा चर्चेत आलाय। पण सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजलेल्या मराठीच्या मुद्द्याला वेगळाच संदर्भ होता। भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षांवर मराठीच्या मुद्द्यावरून प्रश्नांचा भडीमार सुरू केला। मग त्याला अध्यक्षांनी कायदेशीर बाबींचा संदर्भ देत प्रत्युत्तरही दिलं। पाहूया आज सभागृहात नेमकं काय घडलं। इंग्रजी कॉपी राज्यपालांनी एकतर जसं अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे तसं राज्यपालांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे। यापुढे इंग्रजी प्रतीचा आग्रह हा करता कामा नये। भारताचं संविधान अनुच्छेद 348(3) हे जर आपण वाचलं तर ही संविधानिक तरतूद आहे। हे पहिलंच बिल आहे की ज्याच्या संदर्भात इंग्रजी ट्रान्सलेशन मागितलं गेलं। या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यात मी आपल्याला सविस्तर लेखी उत्तर पाठवून देतो। गेल्या काही दिवसांपासून सरकारला घरचा आहेर देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांनी आज थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली। विषय होता मराठीचा। मुनगंटीवारांचं एक अशासकीय विधेयक इंग्रजी प्रत नसल्यामुळं बॅलेटमध्ये ठेवण्यात आलं नव्हतं। ही घटना डिसेंबरातली म्हणजेच हिवाळी अधिवेशनावेळी। त्या घटनेचा संदर्भ देत मुनगंटीवारांनी थेट राज्यपालांना एक सल्ला दिला। डिसेंबरमध्ये इंट्रोडक्शन केलं अध्यक्ष महाराज। मला आता जेव्हा चर्चेला हे बिल घ्यायचं आहे तेव्हा अध्यक्ष महाराज बॅलेटमधून हे बिल गायब होतं। मी प्रश्न केला की माझं बिल गायब का आहे, तर राज्यपाल महोदयांना इंग्रजीमध्ये या बिलाची प्रत दिली नाही म्हणून बॅलेटमध्ये हे बिल येऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज याच्यात माझा दोष नाही आहे। अध्यक्ष महाराज इंग्रजी कॉपी राज्यपालांनी एकतर जसं अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे तसं राज्यपालांनी मराठी शिकून घेतलं पाहिजे। आणि म्हणून माझी विनंती आहे की यापुढे इंग्रजी प्रतीचा आग्रह हा करता कामा नये। मुनगंटीवारांचा हा हल्ला परतवून लावताना विधानसभा अध्यक्षांनी कायदेशीर तरतुदीची ढाल पुढे केली। ही विधिमंडळाने केलेली तरतूद नाहीये, ही राज्यपालांनी केलेली तरतूद नाहीये, ही शासनाने केलेली तरतूद नाहीये। भारताचं संविधान अनुच्छेद 348(3) हे जर आपण वाचलं तर ही संविधानिक तरतूद आहे। पण ज्या वेळेला एखादं प्रायव्हेट मेंबर बिल टेबल होतं त्यावेळेला प्रायव्हेट मेंबर बिलचं ट्रान्सलेशन करायची जबाबदारी ही पूर्णपणे त्या सदस्याची असते। त्यामुळे सदर तरतूद ही राज्याच्या घटनेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे मला या सभागृहात त्या संदर्भात कोणताही बदल करता येणार नाही। सुधीर मुनगंटीवार हे काही पहिल्या टर्मचे आमदार नाहीत। सलग 7 वेळा ते विधानसभेत निवडून आले। 3 वेगवेगळ्या सरकारांमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवले। त्यामुळे हा प्रश्न त्यांना यापूर्वी का पडला नसेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। पण आपला मुद्दा सोडायला मुनगंटीवार तयार नव्हते। त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रश्न रेटला। इतर बिल जे तुम्ही घेतले त्याचं मी इंग्रजी ट्रान्सलेशन कधीच दिलं नाही। हे पहिलंच बिल आहे की ज्याच्या संदर्भात इंग्रजी ट्रान्सलेशन मागितलं गेलं। आता उद्या किमान वेतन कायद्याच्या संदर्भातले बदल आहे ते तर मी मराठीतच दिलं आहे। मुनगंटीवारांचा हा नूर बघून नार्वेकरांनी पुन्हा एकदा कायदेशीर तरतूद समजावून सांगण्याचा आणखी एक प्रयत्न केला आणि सोबतच हा वाद आवर्ताही घेतला। ज्या वेळेला एखादं मनी बिल असतं किंवा फायनान्शियल बिझनेस रिलेटेड बिल असतं त्यावेळेला त्याला गव्हर्नर्स असेंट लागतं आणि त्यामुळे तुमच्या बिलामध्ये फायनान्शियल बिझनेस संदर्भातली तरतूद असल्यामुळे ते 207 अन्वये ते राज्यपालांकडे पाठवायची गरज असते आणि म्हणून 348(3) ॲप्लिकेबल डायरेक्टली होतं। त्यामुळे मला वाटतं सुधीर भाऊ या संदर्भात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्याच्यात मी आपल्याला सविस्तर लेखी उत्तर पाठवून देतो। यापूर्वीचं हिवाळी अधिवेशन असो किंवा सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सत्ताधारी पक्षाचे आमदार असणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांनी वेगवेगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। उठ तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो। पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज। इथं असं उत्तर अपेक्षित नाहीये। हा अचानक एखादा उपप्रश्न आला आणि या उपप्रश्नाची माहिती जर सरकारकडे नसेल त्याच्यावर निर्णय हा नंतर केला जातो। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे।
अर्थात मुनगंटीवारांकडून उपस्थित होणारे मुद्दे हे अभ्यासपूर्ण आणि तार्किक आहेत, पण या तर्कामध्ये नाराजीचा थोडासा अर्क देखील मिसळलाय का याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.